आता चला बघूया आपण की ईमेल कसा पाठवायचा तो. आता कंपोजवरती क्लिक करू. कंपोज म्हणजे काय? तयार करा. तर नवीन ईमेल आपल्याला तयार करायचा असेल तर आपल्याला कुठे जावं लागेल? कंपोजवरती. क्लिक केलं मी. एक विंडो दिसत आहे इथे. अशा प्रकारे आपल्याला विंडो दिसत आहे. जर याला थोडक्यात म्हणायचं म्हटलं तर काय म्हणणार आपण? ईमेल तयार करा म्हणजे नवीन ईमेल लिहिण्यासाठीचा पर्याय. या ऑप्शनवर क्लिक केल्यावर तुम्ही नवीन ईमेल लिहू शकता. प्राप्तकर्त्याचा पत्ता टाकू शकता आणि ईमेल पाठवू शकता. प्राप्तकर्त्याचा पत्ता म्हणजे 2 मध्ये पाठवल्यानंतर आपल्याला जे लिहायचं आहे ते आपण लिहिलं आणि सेंड केलं, पाठवलं. आता बघा आपण करून बघूया. 2 म्हणजे प्राप्तकर्ता, मुख्य प्राप्तकर्ता, त्याचा ईमेल ID टाकूया. ठीक आहे, मी इथे टाकते. तुम्ही तुमच्याप्रमाणे टाकू शकता. ठीक आहे. सब्जेक्ट अबाउट ऑनलाईन गुगल मीट. सब्जेक्ट म्हणजे विषय, जसं आपण पत्र लिहितो ना त्या पद्धतीने. इथे काय लिहिणार आपण? जर आपल्याला कुणाला CC ठेवायचं असेल तर यावरती असं क्लिक करायचं, सिंगल क्लिक. त्यानंतर CC आणि PCC दिसतं. तर बघूया CCCमध्ये काय करू शकतो. CCC म्हणजे कार्बन कॉपी, अर्थात प्रतिलिपी कॉपी. कधी वापरावे मग? इतरांना माहिती म्हणून ईमेल पाठवायचा असेल परंतु त्यांचा थेट सहभाग नसेल. उदाहरणार्थ ऑफिसमध्ये वरिष्ठांना अपडेट ठेवण्यासाठी. तर मी आता लिहिते इथे. आणि BCC म्हणजे काय? BCC म्हणजे ब्लाइंड कार्बन कॉपी म्हणजे गुप्त प्रतिलिपी. हे कधी वापरावे? ईमेल पाठवताना इतर प्राप्तकर्त्यांना कोण आहे हे कळू नये. उदाहरणार्थ गोपनीयता ठेवण्यासाठी किंवा अनेक लोकांना एकाच वेळी ईमेल पाठवताना. आणि इथे येऊया आपण बॉडीमध्ये, ईमेलच्या बॉडीमध्ये. तर हा काय असणार आहे? मजकूर. यामध्ये काय टाकायचं असते? हा ईमेलचा मुख्य भाग असतो. यात आपण तुमचा संदेश, माहिती किंवा विनंती लिहितो. आता खाली बघा, इथे अटॅचमेंटचं सिम्बॉल दिसत आहे. अटॅच फाईल्स म्हणजे संलग्नक. मग इथे कोणती फाईल आपल्याला जोडायची असेल? जर एखादी फाईल प्रतिमा, PDF, डॉक्युमेंट जोडायची असेल तर ती अटॅच फाईल पर्यायाद्वारे जोडता येईल. आणि इथे सिग्नेचरचं ऑप्शन आहे, इन्सर्ट सिग्नेचर. आपण इथे आपली सिग्नेचर टाकू शकतो. म्हणजे ईमेलच्या शेवटी तुमचं नाव, पद, संपर्क, इतर माहिती दिली जाऊ शकते. उदाहरणार्थ रिगार्ड्स, इथे लिहिलं आहे आशा, डेझिग्नेशन आशा आणि आपला कॉन्टॅक्ट नंबर जो असेल तो इथे टाकायचा आणि नंतर सेंडवरती क्लिक करायचा. क्लिक केल्यानंतर तो ज्या व्यक्तीचा आपण ईमेल ID टाकलेला आहे तो त्या व्यक्तीला मेल जाईल. आता आपण बघूया तो खरंच गेला की नाही. जर ड्राफ्टमध्ये असेल तर एकदा चेक करूया. ड्राफ्टमध्ये नाही आहे तर तो संबंधित व्यक्तीच्या ईमेल ID वरती गेलेला आहे. आता डाव्या साईडला काय दिसत आहे आपल्याला? इनबॉक्स, स्टार्ट, स्नूज, सेंड, ड्राफ्ट्स हे सगळे दिसत आहे ना आपल्याला. हे कशासाठी केलं आहे जीमेलने? तर जीमेलमध्ये वेगवेगळ्या सेक्शन्स आणि ऑप्शन्सचा उपयोग ईमेल व्यवस्थापित करण्यासाठी केला गेलेला आहे. तर मग इनबॉक्समध्ये काय असतं? तर इनबॉक्समध्ये तुम्हाला आलेले मेल दिसतात. म्हणजे इनबॉक्स काय आहे? जीमेल खात्यातील मुख्य सेक्शन जिथे तुम्हाला प्राप्त झालेले सर्व ईमेल्स दिसतात. हे ईमेल्स तुमच्या संपर्काकडून, व्यवसायाकडून किंवा इतर स्रोताकडून येतात. उदाहरण म्हणजे हे गुगलने पाठवलेले हे ईमेल हे कुठे आलेले आहे? माझ्या इनबॉक्समध्ये आहेत. स्टार म्हणजे खाली बघा, इनबॉक्सच्या खाली स्टार केलेले म्हणजे तुम्ही महत्त्वाचे समजून चिन्हांकित केलेले ईमेल्स.
हे ईमेल्स नंतर पाहण्यासाठी सहजपणे शोधता येतात. उदाहरण, मी प्रोजेक्ट संदर्भातील ईमेल स्टार केले आहे जेणेकरून मी ते नंतर पाहू शकेन. आता मी याला स्टार करते. हे लगेचच दिसेल ना स्टार केलं की. हे काय आहे? स्नूज. स्नूज म्हणजे तात्पुरते पुढे ढकललेले ईमेल्स. तुम्ही हे ईमेल्स नंतरच्या वेळी किंवा तारखेसाठी स्नूज करू शकता जेणेकरून ते नंतर इनबॉक्समध्ये दिसते. उदाहरण, मी मीटिंग रिमाइंडर ईमेल उद्या सकाळी 10 वाजता स्नूज केले आहे. आता उदाहरण घ्यायचं म्हटलं, कंपोजमध्ये जाते मी आणि मला मेल पाठवायचा आहे. आणि सेंडमध्ये आता मला शेड्यूल करणार ना मी. ठीक आहे, तर मी यामध्ये शेड्यूल करते. आपण इथे काय दिसत आहे शेड्यूल सेंडमध्ये? तुम्हाला कधी हा मेल सेंड करायचा आहे ते, त्या पद्धतीने तुम्ही शेड्यूल करा. तर टुमॉरो मॉर्निंग, टुमॉरो आफ्टरनून की मंडे मॉर्निंग, तुम्हाला कधी पाहिजे? उद्या सकाळी पाहिजे, उद्या दुपारी पाहिजे आहे, कधी पाहिजे? जर ह्या ऑप्शन व्यतिरिक्त पण तुम्हाला नाही सेंड करायचा असेल तर खाली दिलेला आहे ऑप्शन क्विक डेट अँड टाईम, म्हणजे खालून क्लिक करून आपल्याला सिलेक्ट करायचं आहे कॅलेंडरवरनं डेट अँड टाईम आणि शेड्यूल सेंड. ओके, तर आपण इथनंच करूया. बघू, शेड्यूल सेंड टुमॉरो मॉर्निंग. इथे विचारत आहे सेंड धिस मॅसेज विदाउट सब्जेक्ट ऑर टेक्स्ट इन द बॉडी. तर ओके झालं आहे. बघा इथे शेड्यूल कसं दिसत आहे. आता इथे आपल्याला कळतं आहे की एक ईमेल, एक आकडा आला आहे बरं का. तर आपल्याला कळलं आहे की आपण एक ईमेल शेड्यूल केलेला आहे ते. यावरती क्लिक केलं की डिटेल्स दिसत आहे ना. सेंड, तुम्ही तर लोकांना पाठवलेले सर्व ईमेल्स, हे सेक्शन तुमच्या पाठवलेल्या ईमेल्सचा इतिहास दाखवतो. बघूया, आपण एक ईमेल पाठवलेला होता अगोदर, तो दिसतो का इथे? करेक्ट, दिसत आहे आपल्याला. ड्राफ्ट म्हणजे तुम्ही सुरू केलेले पण अद्याप पाठवलेले नसलेले ईमेल्स. हे ईमेल्स तुम्ही नंतर पूर्ण करू शकता आणि पाठवू शकता. उदाहरण, मी प्रोजेक्ट प्रस्तावचा ईमेल लिहायला सुरुवात केली आहे पण तो अद्याप ड्राफ्टमध्येच आहे. उदाहरण, कंपोजमध्ये गेलेली, 2 मध्ये मीटिंग रिपोर्ट आणि हा मी सेंड नाही केला. ओके, बघा इथे उजव्या साईडला क्रॉसच्या याचं गुणाकाराचं त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर सेव्ह अँड क्लोज, सेव्ह होईल तो मॅटर आणि हे विंडो क्लोज होऊन जाईल. बघा इथे ड्राफ्टमध्ये एक दिसत आहे. क्लिक करूया आपण. दिसत आहे लाल कलरने ड्राफ्ट लिहिलेला आहे आणि मीटिंग रिपोर्ट. जर यावरती क्लिक केलं आणि ही इन्फॉर्मेशन पूर्ण भरली तर सेंड केला. बघा सेंड करते मी. सेंड केल्यानंतर हा ड्राफ्टमध्ये राहणार नाही. चला मोरमध्ये बघूया काय आहे. तर क्लिक करते त्यावरती. इम्पॉर्टंट, जे आपले इम्पॉर्टंट ईमेल आहेत त्याला आपण लेबलिंग करू शकतो. चार्ट्स, इथून चार्ट पण करू शकतो. ऑल मेल बघू शकतो. स्पॅम म्हणजे अनावश्यक जाहिराती किंवा संशयास्पद ईमेल्स. जीमेल स्वयंचलितपणे अशा ईमेल्सला स्पॅम फोल्डरमध्ये हलवते. ट्रॅश म्हणजे कचरापेटी. अर्थ, तुम्ही हलवलेले किंवा डिलीट केलेले ईमेल्स, हे ईमेल्स 30 दिवसानंतर कायमस्वरूपी हटवले जातात. उदाहरण, मी जुने ईमेल्स डिलीट केले आहेत आणि ते कचरापेटीमध्ये आहेत. कॅटेगरीज म्हणजे शब्दशः अर्थ मराठीमध्ये श्रेणी. याद्वारे तुमच्या ईमेल्सला स्वयंचलितपणे दिलेले वर्गीकरण. उदाहरणार्थ प्राथमिक, प्रायमरी, प्रमोशन, सोशल इत्यादी आपण अगोदरच बघितलेलं आहे. जर आपल्याला नवीन लेवल क्रिएट करायचं असेल यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तिथे त्याला नाव द्यायचं आणि क्रिएट. बघूया आपण लेबल क्रिएट केलेलं कुठं गेलं. बघा आले इथे. तर याने काय होतं ना, सहजरित्या आपल्याला मेल मिळतात. म्हणजे जास्त सर्च करण्याची गरज नाही. आणि इथे वरती बघा सर्चचं ऑप्शन आहे. सर्च मेल, कुणाचा मेल असेल तर आपण इथून सर्च करू शकतो. बघूया आपण काय दिलेलं आहे. क्लिक केलं. क्लिक केल्यानंतर राईट हँड साईडवरती अजून आपल्याला सर्चचे ऑप्शन दिसतात. बघा कुणापासून आलेला आहे.
विषय काय होता, शब्द काय आहे तो टाकून पण आपण सर्च करू शकतो. अटॅचमेंट होती, नव्हती, हे सगळं आपल्याला इथे दिसतं. त्यानंतर सर्च करायचं, त्या कीवर्डचे सगळे मेल्स येतात. बघा, हाताच्या उजव्या साईडला वरती असे 3 डॉट्स आहेत, ते गुगल ॲप्स आहेत. क्लिक करूया, त्याच्यावरती काय दिसतं ते बघूया. बघा, अकाउंट, सर्च, मॅप्स, यूट्यूब, न्यूज, जीमेल, मीट, चॅट, कॉन्टॅक्ट, ड्राईव्ह, कॅलेंडर, हे सगळे गुगलचे आपल्याला ॲप्स दिसतात. आणि इथून पण आपण मॅपने काय करतो, आपण ठिकाण शोधतो आहे आणि दिशानिर्देश मिळते. यूट्यूबवरती क्लिक केलं तर नवीन विंडो ओपन होतो आणि नवीन विंडो ओपन झाली की आपल्याला जे पाहिजे आपण तिथनं सर्च करून बघू शकतो. जेमिनी हे AI असिस्टंट प्रोव्हाइड करते आपल्याला. जे पण इन्फॉर्मेशन हवी आहे, नवीन विंडो ओपन होते, आपण तिथनं इन्फॉर्मेशन त्याला विचारायचं, ते आपल्याला सांगतं. न्यूज आपल्याला परत क्लिक केलं यावरती नवीन विंडो ओपन होते. जी न्यूज हवी आहे ती आपण न्यूजवर क्लिक केले की डिटेलमध्ये माहिती आपण बघू शकतो. जीमेल, ईमेल पाठवू शकतो, ईमेल रिसीव करू शकतो. मीट, यामधून आपण ऑनलाईन व्हिडिओ मीटिंग आयोजित करू शकतो. चॅट, ज्याच्यासोबत आपल्याला चॅट करायची आहे त्यांच्यासोबत आपण चॅट करू शकतो. कॉन्टॅक्ट सेव्ह करू शकतो आहे. ड्राईव्हमध्ये आपण फाईल्स आणि डॉक्युमेंट्स सुरक्षित ठेवू शकतो. सपोज आपल्याकडे एखादी डॉक्युमेंट्स नाही आहे, जसं की पॅन कार्ड नाही आहे आपल्याकडे. जर तुमच्याकडे सॉफ्ट कॉपी ड्राईव्हमध्ये सेव्ह असेल तर तुम्ही कधी पण त्यांना दाखवू शकता आणि कधी पण तुम्ही त्याची प्रिंट घेऊ शकता. कॅलेंडर, यामध्ये वेळापत्रक आणि इव्हेंट्स नियोजन करू शकतो आपण. प्ले स्टोअर, इथून आपण कोणतं पण ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकतो. ट्रान्सलेट, जे आपल्याला मराठी इंग्लिश टू मराठी, ज्या पण भाषामध्ये ट्रान्सलेशन हवं आहे आपण इथनं करू शकतो. फोटोज, यामध्ये आपण फोटो आणि व्हिडिओ ऑनलाईन साठवू शकतो किंवा संग्रहित करू शकतो. यामध्ये काय होणार मग, गुगल ॲड्स, डिजिटल जाहिरातीसाठी प्लॅटफॉर्म आणि शॉपिंग. बघा, इकडे खूप साऱ्या गोष्टी आहेत. मग फायनान्स, डॉक्युमेंट्स, शीट्स, आपण इथनं पण डॉक्युमेंट्स करू शकतो. बुक्स, ब्लॉगर, PPTसाठी पण काम करू शकतो. यावरनं क्लिक केलं की PPT ओपन होईल. की नोट्स आपले इथे आपण टाकू शकतो. क्लासरूम, अर्थ, सेव्ह, आर्ट्स अँड कल्चर, खूप साऱ्या इथे गोष्टी आहेत. तर हे गुगल ॲप्स कशासाठी आहे, कार्यक्षमता वाढवण्यासाठी, व्यवसायासाठी, शिक्षणासाठी आणि वैयक्तिक वापरासाठी उपयुक्त डिजिटल साधने आहेत. त्यांचा योग्य वापर केल्यास वेळेची बचत, डेटा सुरक्षा, व्यवसाय वृद्धी आणि दैनंदिन कामे अधिक प्रभावीपणे पार पाडता येतात. तर आम्हाला कमेंटमध्ये सांगा की तुम्ही जीमेल अकाउंट क्रिएट केलं आहे की नाही आहे आणि ईमेलद्वारे फाईल जोडून पाठविता व स्वीकारता येते का, चूक किंवा बरोबर. ईमेलद्वारे प्रतिमा पाठवणे शक्य आहे का, होय किंवा नाही. जे तुमचं उत्तर असेल ते आम्हाला कमेंटमध्ये सांगा.